ऐक तेजू श्वास घे. सोड आता. ऐक बरं मला सांग, काल रात्री काय खाल्लं होतंस तू? साधंच जेवण जेवले होते, फक्त थोडा उशीर झाला होता. ठीक आहे, घाबरण्यासारखं काही कारण नाहीये. अशा अवस्थेत कामाचा ताण पडला ना की होतं असं. मी एक काम करते, तुला औषध देते. हां ते घेतलं ना की बरं वाटेल तुला. हे घे, ही गोळी घे. ही घेतली ना की बरं वाटेल तुला. आणि काही खाल्लं असशील तर लगेच घेतली तरी चालणार आहे गोळी. तुळजा, अगं तिनं सकाळधरनं काय बी खाल्लेलं नाही. बघ की अगं, त्या दुखण्यामुळे तिचा जीव निसता कसा कासावीस होतोय. अगं पण आल्या आल्या दूध प्यायली ही असं म्हटली मला. हो, ते आत्याला माहिती नाही, पण मी प्यायले आत्या दूध. हां हां, बरं, हरकत नाही. आता घेऊ शकतेस तू गोळी. घे लगेच. तुळजा, अगं गोळी खायसाठी पाणी लागेल ना, तेवढं पाणी घेतीस का? आता खूप दुखतंय मला. गोळी खा मग राहतंय. आता गोळी गेली आहे ना पोटात, बरं वाटेल तुला. आणि आता शांत पडून राहा, आराम करायचा आहे. हा. वहिनी, तू कुठे चाललीस? एवढं घाबरायला काय झालं? तुला जोपर्यंत बरं वाटत नाही ना तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही. आणि अशी जर गेले तर तुझा दादा घेणार आहे का मला घरात? नको काळजी करू, इथेच आहे मी. तू आराम कर. आलीच. ऐका, आज आपल्याला लय काम आहे बरं का. ही सगळी खोली रिकामी करायची. का? इथं तुळजाचा दवाखाना सुरू होणार आहे. वा दादा वा, अरे एकच नंबर काम केलंस तू. शेवटी दादाने नारळ फोडलात. नारळ फोडला? मला कसं काय माहित नाही. अरे दादा, मला खोबरं खायचं होतं. ए रताळ्या, ये तुला मी खोबरं देतो. अरे तसला नारळ नाही रे बाबा, वहिनीच्या दवाखान्याचा नारळ फोडला, मुहूर्ताचा. मग रताळे ते बोल की. तेच असतं ते. वाकड्यात कोण कशाला बोलते? पण दादा, भांडू नका. आयडिया भारी बघ. आपण घराच्या बाहेर आहे ना असं बोर्ड लावू, गावातल्या लोकांसाठी खास दवाखाना. दादा, मला तर दिसतंय वहिनींच्या हाताचा गुण येऊन घराच्या बाहेर लोकांची गर्दीच गर्दी जमली. पुढे आहे, तू लय पुढचं रान हाणायला लागलाय. अरे ते बोर्ड बिरडे सगळं नंतर, त्यासाठी आधी आपल्याला हे खुली रिकामी करावी लागेल. हा दादा, तुला सांगतो, ही खुली ना आम्ही एका मिनिटात रिकामी करतो. हे बघा, तुळजा हुशार आहे. तिला संशयाच्या आधी आपण हे सगळं आवरलं पाहिजे. काय, चला कामाला लागा. चला 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 चला. वहिनी लय हुशार आहे तसे पण. ए अरे भाग्य, तुला काय काम करायचं नसेल तर मध्ये मध्ये कशाला करते ग? बाजूला हो. ही गादी कुठे ठेवते सांग? लय शहाणपणा करू नका, बाहेर तिकडे ठेव. बाहेर तिकडे कुठे? सांग, दाखव मला. चल दाखवते. इथं ठेवू काय? हा ठेवी तू. ए भाग्या, अगं थांब. हे घे, हे काय? पॅम्पलेट आहे नवीन कोर्सचं. तुझा आत्ताचा कोर्स झाला ना की हे कोर्स पण कर. 10 दिवसांचाच आहे, मग तुला लय फायदा होईल. देवा, म्हणजे अजून 10 दिवस तुला झेलायचंय. ए लय बोलू नको काय. एकतर पुढ्या कुणासाठी भिंगरी भिंगवत नाही. दादा म्हणला म्हणून मी तुझी मदत करतोय. आणि तुला जर नसेल ना पटत तर दुसऱ्या दादालाच घेऊन जा तुझ्यासोबत. पण हे कोर्स कर. हो, पण पैसे कुठून आणणार? अगं मी बोललो त्यांच्याशी. तुला चांगले मार्क्स मिळालेत ना म्हणून एक्स्ट्रा 1 रुपया पण घेणार नाहीत ते. खरंच? हा मग त्याचं काय ना, मला पण शिकायचं होतं. पण घरच्या परिस्थितीमुळे जबाबदाऱ्या पडल्या अंगावर आणि शिकताच नाही आलं. त्यामुळे मला मनापासून वाटतं की शिकायच्या वेळेत माणसाने शिकलं पाहिजे. तुझ्याकडे येळ आहे, शिक काय. आणि उद्या या कोर्सचं नाव नक्की नोंदव. हा वर्ण खडूच दिसतोय, पण आतनं चांगल्या मनाचा आहे.
बोर बीर कशा राजू, वहिनींना ठीक घेऊन जा आणि ते टीव्ही जवळच्या कोपऱ्यात नेऊन ठेव. मला एक महत्वाचं काम आहे. मी 1 तास 2 तासात येते ते संपवून. हा धने येऊ का सोडायला? नाही दादा, जवळच आहे. मी येते जाऊन. बाय बाय. नीट जा. दादा, खोली कशी बशी होईल रिकामी, पण या सगळ्याला यायला लागणार आहे, माहिती ना तुला. राजू, तर नवीन दवाखाना थाटायचं म्हणलं वेळ तर लागणारच ना. ते सगळं ठीक आहे, पण मला सांग, बहिणीला इतके दिवस आपण कसं ठेवणार तिकडे? जोपर्यंत दादा वहिनीच्या पूर्ण क्लिनिकचं सेटअप करत नाही ना तोपर्यंत. तोवर ही नाटक असंच चालू ठेवायचं? नाही म्हणजे जमल ना तुला? माझी अवस्था तर आत्ताच खराब झाली आत्या. मला तर खूप जड जाते हे खोटं बोलायला, पण काय करणार, दादाने सांगितलंय ना. पण आत्या, वहिनी डॉक्टर आहे, तिच्यापासून आपण फार वेळ नाही लपवू शकणार. तिला लगेच कळेल की मी नाटक करते म्हणून, आणि तिला कळल्यानंतर काय होईल ना याचा विचार कर आता तू. ती जाऊन दे तिकडं, नंतरचं नंतर बघू. पर आत्ताचं नाटक तू एकदम व्यवस्थित वटीव, म्हणजे तिला शंकाच येणार नाही. हा, पर तेजू, तुला एक गोष्ट सांगू का? काय? अगं, तू आजारी आहेस असं वाटतच नाही. म्हणजे तुझी ऍक्टिंग जरा कमी पडत्या. तुझी ऍक्टिंग वाढव की जरा. म्हणजे नाटकाची ताकद वाढव अजून. आई गं! तेजू, दुखतंय मला. खूप म्हणजे खूपच दुखतंय मला. अरे देवा, एवढं बी जास्ती नव्हतं करायला सांगितलं मी हिला. आता ही नक्कीच काहीतरी गोळ घालून ठेवणार. तेजू, मगाशी उजव्या बाजूला दुखत होतं ना? डाव्या साईडली त्रास होतोय का तुला आता? नाही, इकडेच दुखतंय. I have studied 12th in गुरुम कॉलेज. मॅडम, आम्ही जी नोकरीची जाहिरात दिली होती त्यात तुम्ही क्वालिफिकेशन क्रायटेरिया पाहिला नव्हता का? आम्हाला ग्रॅज्युएट झालेली लोक हवी आहेत आणि त्यात तुम्ही बसतच नाही आहे. तुम्ही या पोस्टसाठी पात्र नसल्याने तुम्ही अर्ज करू शकत नाही. हे बघा सर, मला ना नोकरीची आणि पैशांची खरंच खूप गरज आहे. तुम्ही द्याल ना ते काम करेन मी. फक्त एक नोकरी मला द्या. मॅडम, असं नाही करता येईल. तुम्ही आत येताना जी लाईन पाहिली ना ती सगळी ग्रॅज्युएट झालेल्या लोकांची लाईन आहे. त्यांना डावलून तुम्हाला नोकरी दिल्यावर त्यांच्यावर अन्याय नाही का होणार? बरं, तेही केलं वरती मला उत्तर द्यावे लागतात ना. ग्रॅज्युएटच्या पोस्टसाठी 12th पास कॅन्डिडेट कसे हायर करू मी? आणि त्यात तुम्हाला कामाचा काहीच अनुभव नाही आहे. अहो, पण काम दिल्याशिवाय अनुभव कसा येणार? हे बघा, मी खरं सांगते, मला ना या नोकरीची खूप गरज आहे. मी सगळ्या गोष्टी ना लय पटकन शिकते. तुम्ही द्याल ना ती गोष्ट पटकन शिकून चांगलं काम करेन मी खरंच. फक्त ही नोकरी मलाच द्या. तुम्हाला कामाची गरज आहे आणि तुम्ही प्रामाणिक देखील आहात, पण मला यात काहीच करता येणार नाही. तुम्ही प्लीज सतत विनंती करून मला या पेचात पाडू नका. या तुम्ही. टिडिंग 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 टिडिंग. दादा, कसलं भारी वाटतंय बघ. खोली चकाचक झाली. आता ही खोली सजवायची जबाबदारी ना माझी पुण्याची असणार आहे. तू बघच, आम्ही असली खोली सजवतो ना. खोली आम्ही सजवतोच, पण बाहेर आपण बोर्ड लावणार आहे बघ दवाखान्याचा, तो आत्ताच बनवायला टाकू, म्हणजे उद्घाटनापर्यंत बनून येईल. थांबा, माझं राहिले अजून एक. मी काय म्हणतो दादा, हे बघ, हिथं ना वहिनीसाठी एक फॅन लाव. वहिनींना आपली हवा आली पाहिजे ना, थंड मस्त. हा, आणि हा बघा, हिथं ना पेशंटला झोपा एक पलंग टाक, म्हणजे पेशंट आलेले इथं पडणार. हा बघा, हिथं ते पेशंट बरोबर माणूस येतो का नाही, त्याला एक सोफा टाकू बसाय, म्हणजे आले की निवांत बसल. आणि ह्या बघा, हिथं लागणार आपल्या वहिनींचा टेबल आणि तिथं खुर्ची. हा,
आणि त्या टेबलवर इथे कशी फुलदाणी ठेवू म्हणजे फ्रेश वाटणार पेशंटला फ्रेश वाटायसाठी फुलदाणी असा एकदम ए भागूट सर इकडे आणि ह्या बघा इथं ना आपण ते रंगबिरंगी मासा असतात ना काचेच्या पेटीत ते ठेवू इथं अशी मस्त एक काचेची पेटी कशी वाटली आयडिया एकच नंबर आहे का नाही दवाखान्यात फिशपॉट. अरे काजू आपण दवाखाना बनवतोय दवाखाना घर नाही सजवते इथं असल्या गोष्टी असतात का दवाखान्यात. अगं नसतं मला माहित आहे की नसतं पण ते आपण सगळ्यांसारखं असं कॉमन बनवायचं नाही आपण काहीतरी वेगळं बनवायचं आणि हटके बनवायचं. आता फटके देईन तुला गप्प बस. इथं तू ते जे म्हणतो ना पलंग आणि सोफा त्यानेच ही खोली भरून जाईल. मग आलेले लोक कुठं बसणार फिशपॉट मध्ये माशांसोबत हा. दादा आता आपण हे दवाखाना टाकायचं म्हणतोय खरं पण ह्यात कुठल्या गोष्टी लागतात हे कुठं माहिती आपल्याला. निदान सुरुवातीला कुठल्या कुठल्या गोष्टी लागतात डॉक्टरांना हात तशा कुठल्या गोष्टी लागतात ह्यातलं काहीच माहित नाही आपल्याला. आता काय करायचं. तीच तर लई मोठी अडचण आहे. तुळजा यायच्या आधी दवाखाना तिला तयार दिसला पाहिजे. सुचलंय काय मला एक सुचलंय. काय काय तुम्ही म्हणता ना की मी हुशार नाही तुम्हाला चौघाला जे सुचणार आहे ना ते मला सुचलंय. अरे जे उशाशी आहे ते तुम्ही गावभर शोधताय. सांगतो का आता काय म्हणजे काय ऐका की हे बघा एक काम करायचं सर आपल्या वहिनीने एक फोन लावायचा आणि विचारायचं वहिनी दवाखान्यात काय काय असतो. अजून मार त्याला. अरे तू काय डोक्यावर पडलाय का. अरे वहिनींना सरप्राईज द्यायचंय वहिनींना. तू आहे ना तुझा हे खोकं अजिबात चालू नको इथून पुढं. राजू आपण एवढ्या वेळ दवाखान्यात गेलो पण कधीच दवाखाना व्यवस्थित बघितलं नाही ग. इथं काय असतं काय नाही एकदा बी नजरे घालून घातलं नाही आपण. बघ की दादा बरं आपल्याला तरी कुठं वाटलेलं की आपण दवाखाना टाकू म्हणून पण आता काय करायचं. काय नाही आता आपण दवाखान्यात जायचं दवाखान्यात काय काय असतं ना ते बघायचं. पण दादा असं काहीच कारण नसताना कसं काय जाणार दवाखान्यात. कोण म्हणलं तुला काय कारण नाही. कारण आहे की आपल्याकडं पेशंटला घेऊन जायचं आपण. पेशंट कुठे पेशंट. एवढं फिरले पण तरी प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी अडचण येतेच आहे. तर काय करू अशी नोकरी कुठं शोधू जिकडे शिक्षणाचं जास्त कोण बघणार नाही. ब्युटी पार्लर. हा ब्युटी पार्लर मध्ये कसं आपल्या कामावर काम दिलं जातं. इथं कोणी शिक्षणाचे कागद नाही विचारणार. इथं प्रयत्न केला पाहिजे. डॉक्टर आत येऊ का. येस या बसा. काजू तू पुढे चल. मी का पुढे चल तू पुढे चल. तू पेशंट आहे तू चल पुढं. हे का ठरलं मी पेशंट आहे. आता ठरला का आता दादाला सांगेन. नाही दादा नको पण ऐक मी पेशंट असलो म्हणून काय झालं तू पुढे चल पाहिजे. येडाय का रे तू पेशंट आहे मी डॉक्टरकडे जाऊन का गुलू गुलू बोलू का. अरे कली बोलायचा मी आहे ना माग एवढा तुला मोठा आधार तू चल ना पुढे मग. नाही मी नाही तू चल अरे तू चल पुढे तू. काय चालू आहे तुमचं. डॉक्टर येऊ काजू. आणि तू काय बदाम का. डॉक्टर आधीच माझा मित्र आजारी आहे. तुमचे जोक ऐकून मी पण आजारी पडायचो. काय होतंय. अरे मी विचारलं काय होतंय. ते डोकं चालना झालंय अजिबात. काय हा म्हणजे त्या डोकं दुखतंय असं जाम आडवं दुखते पट्टी. अजून काय रे पित्त झालंय डॉक्टर ह्याला. ठीक आहे एक इंजेक्शन देतो. नाही पित्त नाही झालं. उलटी आली आणि अख्खं पित्तच बाहेर पडलं. अहो अशी उलटी आली होती ना आतडं पण बाहेर आलं असतं. पोट दुखतंय पोट दुखतंय त्याचं झोप आहे ना त्याला. बघा जरा त्याला काय होतंय ते. ठीक आहे चेक करतो मी. झोप.
अहो सरळ झोपा आहे, बरं दिसतं का? श्वास घ्या, डोळे बघू. पण यांचं पोट तर मऊ लागतंय. दुखतंय, सगळीकडे दुखतंय. ओ असं उजवीकडे दुखतंय, डावीकडे दुखतंय, दुखतंय, सगळीकडे दुखतंय. अहो पण यांना पाहून यांना काही त्रास होत असेल असं वाटत नाही. अहो त्रास आहे डॉक्टर. हा असं चालायला लागला ना पाय दुखतोय, असं हात वर केला ना की हात दुखतोय, मान इकडे गेली की इकडेच अडकती, आणि इकडे गेली की इकडेच अडकती. मी तुम्हाला सांगतो ते बोलता बोलता पण ना असं गर्र होतंय म्हणतोय, असं गर्र होतंय म्हणतोय. चांगलं इंजेक्शन द्या तुम्ही, चांगलं इंजेक्शन द्या. एक मिनिट, हा काय सगळा प्रकार चाललाय? नाही मी सांगतो. हाताचे गोळे दुखतात, पाय दुखतात, हे दुखतंय ते दुखतंय, त्याला बाहेर दाखवतो असं म्हणतोय तो. मित्र आहे ना माझा ते. एक मिनिट, अरे मी मगाच्या पासून पाहतोय काय चाललंय तुमचं. अरे हा पेशंट म्हणून माझ्याकडे आलाय आणि याच्यात पेशंटची कुठलीच लक्षणं दिसत नाहीयेत. बरं एनर्जी एवढी, सकाळी सकाळी एनर्जी ड्रिंक घेऊन आलाय असं वाटतंय. गाजो. आणि तू या क्लिनिकचे आल्यापासून फोटो काढतोयस. फोटो? कसले फोटो? नाही फोटो. दवाखान्यात कशाला फोटो काढू आम्ही? नाही फोटो. मला असं वाटतं की तुम्ही ते सूर्याच्या दुकानात काम करताना रे. मला सांगा नक्की काय आहे प्रकारे, नाही तर मी तुम्हा दोघांनाही सोडणार नाही. डॉक्टर तुम्ही जर आम्हाला सोडले नाही तर दवाखाना कोण बघणार? दुकानात कोण काम करणार? हा तुम्ही जर आम्हाला सोडलं नाही तर दुकान कोण बघणार? अरे तुझं तर डोकं दुखत होतं ना रे, थांबलं? तेजू अगं काय चाललंय तुझं? तब्येत बरी नाहीये ना? स्वयंपाक काय करत बसलीस? तू जा बरं आराम कर. हा वहिनी, अगं ते दुखणं घेऊन बसलं ना की ते जास्तच वाढतं. आता बरं वाटतंय मला. ते काही नाही, ते सोड आधी सगळं आणि तू जा आराम कर. मी चहा घेऊन येते, जा. वहिनी अगं सकाळी आल्यापासून करतेय, आता मला बरं वाटतंय ना, मी करते की चहा. नक्की बरं वाटतंय ना? हो बरं वाटतंय. तेजू अगं तुझ्या पोटात दुखत होतं हे ऐकल्यावर ना घरात सगळेच काळजीत होते. सूर्याला तर म्हणजे अगदी काय करू आणि काय नको असं झालेलं. पण आता जर तुला बरं वाटत असेल ना तर मी सूर्याला इथे बोलवून घेते आणि घरी निघते. काय ना सगळी कामं राजूवर टाकून आले ग मी. तू आराम कर. तर जा अगं, तू तिचं काय ऐकते? तेजू आत्ता तर ती यायच्या आधी तू नाही म्हणत होतीस तुला लय जळजळतंय म्हणून. काय? अगं तुळजा, तुला काळजी वाटून आहे का नाही म्हणून ती काय बाय सांगायला लागल्या आहे का नाही ग? तेजू काय चाललंय हे? असं वागतात का? तू ती कामं सोड बरं आधी आणि मला खरं खरं सांग तुला काय होतंय? हा बरं वाटतंय, पण थोड्या वेळानं ना मला जळजळ होतीये आणि छातीत असं सगळं वर आल्यासारखं वाटतंय वहिनी. तेजू अगं आधी सांगायचं ना, मी दिलेल्या गोळ्यांचा परिणाम असू शकतो हा. तुला माहितीये का जळजळ आणि अपचन यावर ना आयुर्वेद भरपूर पाणी प्यायला सांगतं. तू ना सतत थोड्या वेळाने भरपूर पाणी पित राहा आणि तू आधी जा बरं आराम कर. वहिनी मला ना असं बरं नाही वाटत, तू मला गोळी दे ना. नाही अशा सारख्या गोळ्या नसतात घ्यायच्या. वय त्यापेक्षा ना मी एक काम करते, मी ना आल्याचा काप त्यावर लिंबू पिळून जिभेखाली तुला ठेवायला देते. त्याने नक्कीच बरं वाटेल तुला. पण हो पाणी पित राहायचंय, त्यात कसलाही हलगर्जीपणा नकोय, कळलं? तू आणि जा आराम कर, मी करते इकडचं सगळं. जा बरं आराम कर, जा आराम कर, आम्ही बघतो. मी बरोबर करते का? दादानं उगाच मला अडकून ठेवलंय. बहिणी एवढ्या मायाने माझी काळजी घेते आणि मी तिच्याशी असं खोटं वागते.